म्हैस विल्यानंतर ती स्वतःचं लेकरू अडॉप्ट करत नाहीत, काय करायला पाहिजे? किंवा म्हैस हिली दूध जास्त देत नाही. घेता वेळेस तर आम्हाला 6-6 लिटर एका टायमाला सांगितले, पण आता एका टायमाला 2 लिटर पण देत नाही. नमस्कार, माझं नाव आहे महेश शेवले. गेले 2 वर्ष झाले दूधधंदा करतोय. सोबत व्हिडिओ पण करत आहे, जेणेकरून मी जे अनुभवलोय ते तुमच्यासोबत माहीत असावं, तुमच्यासोबत शेअर करतोय. त्यावरून तुम्हाला आणि मला काहीतरी शिकता आलं पाहिजे. मला रिसेंटली खूप जण Instagramवर, Facebookवर कॉल करत आहेत, की दादा म्हैस विल्यानंतर ती स्वतःचं लेकरू अडॉप्ट करत नाहीत, काय करायला पाहिजे? किंवा म्हैस हिली दूध जास्त देत नाही. घेता वेळेस तर आम्हाला 6-6 लिटर एका टायमाला सांगितले, पण आता एका टायमाला 2 लिटर पण देत नाही. याच्यावर काही उपाय आहे का? तर मित्रांनो, माझी पण म्हैस विलेली आहे. गेल्या रविवारी म्हणजे आत्ता शनिवार व्हिडिओ करतोय. जवळपास 6 ते 7 दिवस झालेत. म्हैस विल्यानंतर म्हैस स्वतःचं लेकरू अडॉप्ट करत नाही. याच्या मागचं कारण एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हैस विल्यानंतर आपण लगेच काय करतो, वासरूला दूर बांधतो. आता सध्या मी वासरूला दूर बांधलोय कारण की 7 दिवसपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. अगोदर मी पहिले 3 दिवस म्हणजे रविवारी म्हैस दिली होती. रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारपर्यंत हे वासरू इथंच बाजूला खुट्टा होता, या खुट्ट्याजवळ बांधलं होतं. याचं कारण काय होतं, जेव्हा म्हैस स्वतःच्या वासरासोबत राहते, ती जी बॉन्डिंग तयार होती, त्या बॉन्डिंगनुसार ती अडॉप्ट करते. आपण मिस्टेक काय करतो, म्हैस पिलं की लगेच वासरूला दूर बांधतो. दूर बांधल्यानंतर त्याच्यामधलं अडॉप्शन, त्याच्यामधलं जिव्हाळा, त्याच्यामधली बॉन्डिंग तयार होत नाही आणि ती म्हैस स्वतःच्याच पिल्ल्याला ओळखत नाही आणि दूध पण पाजत नाही. ओके, हे एक पहिलं. आता दुसरं काय होते, म्हशीच्या जवळ वासरू जरी बांधलं तरी पण ती घेत नाही. याचं कारण काय असते, ती म्हैस किंवा ती गाय पहिल्या इताची असेल. पहिल्या इताची म्हणजे तिची फर्स्ट प्रेग्नन्सी. तिच्यासाठी सगळा नवीन अनुभव असतो. त्यामुळं पण काही गोष्टी असतात, की ती म्हैस स्वतःचंच लेकरू अडॉप्ट करायला तयार होत नसते. तिला ते लेकरू आपलं आहे की नाही हे कळत पण नाही. त्यासाठी पण तुम्हाला त्या म्हशीजवळ, त्या गाईजवळ इल्यानंतर ते वासरू जवळ बांधा. 1, 2, 3 दिवस, वाटलंच तर 7-8 दिवस बांधा. जेणेकरून त्या जे वासरू आहे, वगार आहे, त्याच्या शेणाचा वास, गोमूत्राचा वास येऊन त्याच्यामधली जी ममता आहे, गायीची ममता आहे, म्हशीची ममता आहे, तयार होईल आणि अडॉप्ट तयार करेल. हे एक खूप जण विचार होते. दुसरं म्हणलं तर की म्हैस विल्यानंतर म्हैस दूध देत नाही. मला सांगितलं होतं 6-6 लिटर आणि आत्ता मला ती म्हैस 2 लिटर पण देत नाही. याचं कारण काय? म्हैस विल्यानंतर तिच्यामधली जी एनर्जी असते, ती एनर्जी पूर्ण ड्रेन आउट झालेली असते. आता ती एनर्जी स्टोअर करण्यासाठी काही वेळ लागतो. साधारण 20 दिवस म्हैस दुधावर येत असते. 20 दिवसानंतर म्हणजे म्हैस जर का 1 तारखेला आली तर 20 तारखेपर्यंत ती म्हैस दुधावर येत असते. आता या 20 तारखेपर्यंत 20 दिवसामध्ये काय काळजी घ्यायची? म्हैस इल्यानंतर तिला प्रॉपर रेस्ट करू द्या, कारण तिचं पोट दुखलेलं असतं. जास्त प्रमाणामध्ये खुराक, जास्त प्रमाणामध्ये चारा पण देऊ नका. आपण ही चूक करतो, म्हैस इलेली आहे तिला टाका चारा, 10 किलो चारा टाका, 20 किलो चारा टाका, तिला रेस्टच देत नाही. ओके. दुसरं, आता चारा टाकू नये असं म्हणत नाही बरं मी, चारा टाकणं गरजेचं आहे. त्यासोबतच तिला कोणता चारा टाकावा हे पण महत्त्वाचं असतं, कारण की तिच्यामधली एनर्जी पूर्ण ड्रेन आउट झालेली असते. त्यामुळे तिला मोस्टली जे वाळलेला चारा आहे, सुका चारा आहे, तो चारा द्या, कारण की ते डायजेस्ट करायला सोपं जातं. त्यासोबत गूळ तुम्हाला सकाळी पाव किलो, रात्री पाव किलो गुळाचं प्रमाण द्या. गुळामध्ये एनर्जी असते, ती एनर्जी तिला रिकवर करण्यास मदत मिळते. त्यामुळं गूळ असणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत खुराक जे आहे, आता खुराक हा स्वतःमध्येच खूप मोठा टॉपिक आहे. खूप जण खुराकामध्ये आता कोणी खल्लीचं पेंड वापरतं, कोणी सुग्रास वापरतं, कोणी बार्ली वापरतं. याच्यामध्ये मी जात नाहीये, परंतु तुम्ही जो कोणता खुराक देताय तो खुराक जास्त प्रमाणात पण देऊ नका. इल्यानंतर हळूहळू अर्धा किलो देत असाल, 5 दिवसानंतर अर्धा किलोचं थोडंसं अजूक एक 200 ग्राम म्हणजे 700 ग्रामपर्यंत वाढवा. त्यानंतर 10 दिवसानंतर म्हणजे 1 किलो करा. असं स्लोली ग्रोथ करा, कारण तिला डायजेस्टिव्ह सिस्टम नवीन झालेली असते. ओके. पॅरलमध्ये केल्यानंतर 20 दिवसानंतर तिची जेवढी मिल्किंग कॅपॅसिटी आहे तेवढी मिल्किंग कॅपॅसिटी होऊ शकते. आता ऑलरेडी तिची जर काय मिल्किंग कॅपॅसिटी 5 लिटर असेल तर 5 लिटरच येईल, 5च्या वरी जाणार नाही. तुम्ही जर का चांगलं त्याला खूप डाईट फॉलो करू लागल्या, चांगले डाईट देऊ लागल्या, चांगलं तिचं मिनरल मिक्सचर वापरू लागल्या, तर ती 6 लिटर पण जाऊ शकते, कारण की तिची जेवढी कॅपॅसिटी आहे, मिल्किंग कॅपॅसिटी, ती तेवढीच जाईल. ओके. त्यानंतर आता पहिले 90 दिवस खूप क्रुशियल आहेत. यावर मी एक व्हिडिओ पण केलेला आहे, तरी पण तुम्हाला आदर सांगतो. म्हैस गेल्यानंतर पहिल्या 15 दिवसानंतर तिची डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. आता तिच्या पोटामध्ये जंतू असतात, ते जर का जंतू मेले नाही तर तिनं किती खाल्लं, किती तुम्ही चांगला खुराक दिला, किती मिनरल मिक्स दिलं, तर तिच्या बॉडीला लागणार नाही, कारण तिच्या पोटामध्ये वाढणारे जंतूच ते प्रोटीन,
ती जे मिनरल मिक्सचर आहे ते खाऊन टाकतील. त्यासाठी तुम्हाला 15 दिवसानंतर म्हैस इल्यानंतर पहिल्या 15 दिवसानंतर डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं आहे. डिवॉर्मिंग झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसानंतर आता म्हैस विता वेळेस जार पडतं, काही जार म्हशीचं ऑटोमॅटिक पडतं, काही जार पडत नाही. त्यामुळं गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होत असतं, म्हशीच्या पण गाईच्या पण. जर का ते इन्फेक्शन झालं नाही तर पुढच्या वेळेस हीटवर येता वेळेस ते हीटवर प्रॉपर येत नाही. त्यामुळं तुम्हाला ते जे इन्फेक्शन आहे ते दूर करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं 30 दिवसानंतर तुमच्या जवळच्या वेटरनरी डॉक्टरला बोलवा. त्या गर्भाशयामध्ये कोणती सूज आहे का, कोणतं इन्फेक्शन आहे का ते विचारा त्यांना. असेल तर त्यांच्या ट्रीटमेंटनुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार ते ट्रीटमेंट करून घ्या. 30 दिवसानंतर तुम्ही इन्फेक्शन दूर केलं, त्यानंतर 60 ते 9 दिवसामध्ये ती माजावर येते. आता माजावर आल्यानंतर माज कधी पण उतरत्या माजाला भरणं पाहिजे. उतरत्या माजावर म्हणजे काय, जर का सकाळी म्हैस जर का हीटवर आली तर सायंकाळी भरा. सायंकाळी जर का हीटवर आली म्हणजे ती जर का ती गाळू लागली म्हणजे हीटवर आलं कळतेच तुम्हाला, ती गाळू लागली तर सकाळी भरा. म्हणजे उतरत्या माजावर म्हैस भरणं किंवा गाय भरणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता बाळाचा प्रश्न. आता बाळासाठी खूप सगळं काही नवीन असतं. जन्माल्यानंतर पहिले 3 महिने आपल्या आईचं दूध महत्त्वाचं असतं. आईचं दूध द्या. थोडंसं का होईना त्याला दूध द्या, दूध तोडू नका. खूप जण चूक काय करतात की आता त्यानं वगार आहे, वरचा चारा खायला आहे, आपण त्याचं दूध बंद करू. दूध बंद करू नका, कारण की दुधामध्ये खूप साऱ्या प्रोटीन असतात. दुधामध्ये त्याच्या वाढण्याची, त्याची ब्रीडिंग, त्याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते चांगल्या प्रकारे ग्रोथ होतं. त्यामुळं त्याच्या आईचं दूध 3 महिने, कमीत कमी 3 महिने द्या. आता वासरू जन्मल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर त्याची पण डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. जसं म्हशीच्या पोटामध्ये जंतू असतात तसंच वासराच्या पोटामध्ये पण जंतू असतात. त्यामुळं त्याच्या जंतूचं निवारण करणं गरजेचं आहे. जर का जंतूचं निवारण केलं नाही तर वासरू मरू पण शकतं, वासरू वाचत नाही. त्यामुळं वासराची डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. फक्त 15 दिवसानंतर का 15 दिवसानंतर एकदा करा, त्यानंतर प्रत्येकी 3 महिन्यानंतर डिवॉर्मिंग करा, जोपर्यंत ते अडल्ट होत नाही तोपर्यंत. ओके. आणि वासराला पण जे खुराक तुम्ही म्हशीला देत आहे त्याचाच 10% खुराक वासराला देत राहा. हळूहळू द्या, लगेच देऊ नका. एक 8 दिवस 10 दिवस झाल्यानंतर वासराला पण खुराक द्यायला सुरू करा. बहुतेक जवळपास मोस्टली सगळं कव्हर केलेलं आहे. आणि दुसरं म्हणलं तर 15 ऑगस्टला मी ज्ञानदा दूध चालू करणार होतो आणि आजच 15 ऑगस्ट आहे. परंतु मी आज थोडंसं मला काम होतं आणि मला तिकडं वेळ भेटला नाही जाणं. परंतु मी उद्यापासून म्हणजे 16 ऑगस्ट सगळी तयारी झालेली आहे. 16 ऑगस्टपासून ज्ञानदा दूध मी चालू करत आहे. बघूत आता लोकांची प्रतिक्रिया काय येणार आहे. मी तर माझी क्वालिटी कधीच डाऊन होणार नाही. 0% वॉटर त्या दुधामध्ये 0% वॉटर मी ॲड करणार आहे. जसं मी घरी वापरतो दूध त्याच क्वालिटीचं दूध मी समोर ग्राहकाला देणार आहे. बघूत, होप सगळं काही सुरळीत जाईल आणि तुम्हाला पण या व्हिडिओमधून काही शिकायला भेटलं असेल. जर काय शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.